नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी राज्य शासनाने जलजीवन मिशन योजनेचा मोठा गाजावाजा करत सुरुवात केली होती आणि त्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2605 कामांना मंजुरी दिली गेली आहे, परंतु 2100 कामे अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत। या कामांसाठी निधी नसल्याने काम बंद आहे, तर निधी नसल्यामुळे काम अर्धवट अवस्थेत पडू नये। एकीकडे राज्य सरकार ग्रामीण भागासाठी पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबवत आहे, मात्र या योजनेला निधी मिळत नसेल तर योजना पूर्ण कशी होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। एक असं की या वर्षीचं म्हणजे गेल्या वर्षीचं पर्जन्यमान 100% पेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये झालं। सगळ्या धरणांचा जलसाठा 100% पेक्षा जास्ती होता। मृत साठा सुद्धा आजही आहे, परंतु यावेळचा तीव्र उन्हाळ्याच्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलं आणि या साऱ्याचा परिणाम भूगर्भातल्या पाण्याची पातळी खाली झालीच, पण धरणातल्या पाण्याचा साठा सुद्धा दुर्दैवाने कमी झाला। ही वस्तुस्थिती काय नाकारता येत नाही। अशा वेळेला या भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीचा विचार करत उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा काही प्रकल्प हातामध्ये घेणं आवश्यक आहे। एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी साठा हा कमीच असतो, तो मागील वर्षीपेक्षा यावेळेस जास्त आहे। मागील वर्षी या दिवसांमध्ये 32% पाणी साठा होता, तो आता 38% आहे। आपल्याला कल्पना आहे की राज्यातली जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आता पाणीसाठा अजूनही बऱ्यापैकी आहे, पण लहान धरणांमध्ये आणि छोट्या तलावांमध्ये पाणीसाठा कुठेतरी कमी झालेला आहे। पण हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे, दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हीच अवस्था असते।